Hello everyone. Today we are going to start our second last chapter of agricultural statistics. Chapter number 6, testing of hypothesis. आज आपण ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक्सच्या 6व्या प्रकरणाला, ज्याचं नाव आहे टेस्टिंग ऑफ हायपोथेसिसला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, बघा त्या चॅप्टरमध्ये काय काय. इंट्रोडक्शन. ऑफ्टन we are interested in making decision about population on the basis of sample information. जी काही सॅम्पलची इन्फॉर्मेशन आपल्याकडे आलेली असते त्या इन्फॉर्मेशनवरून आपण जी काही पॉप्युलेशन आहे त्याच्याविषयी काय करतो, काहीतरी डिसिजन घेण्यामध्ये काय असतो, इंटरेस्टेड असतो. काही ऑब्झर्वेशन केलं तर त्या ऑब्झर्वेशनवर आपण काय करतो, काहीतरी डिसिजन घेतो, कन्क्लुजन देतो त्याच्याविषयी काहीतरी. For this, we need statistical test to support such decision. जेव्हा आपण काही डिसिजन घेतो तेव्हा ते प्रूव्ह करण्यासाठी काही स्टॅटिस्टिकल टेस्ट आपल्याकडे काय असल्या पाहिजेत. While attempting to reach decision about the population, it is useful to make assumption about the population involved. जे काही आपल्याकडे पॉप्युलेशन इन्व्हॉल्व झाली आहे त्याच्याविषयी काही अजम्पशन आपण केले पाहिजे. डिसिजन जेव्हा आपण घेतोय त्या डिसिजन घेत असताना आधी काय केलं पाहिजे, आपण काहीतरी अजम्पशन केलं पाहिजे. व्हेन द अजम्पशन इज फॉर्म्ड ॲज प्रपोजिशन इट इज कॉल्ड अ सायंटिफिक हायपोथेसिस. आणि जेव्हा आपण काही अजम्पशन करतो तेव्हा ते जर प्रपोर्शनवर डिपेंड असेल तर त्याला आपण सायंटिफिक हायपोथेसिस असं म्हणतो. पहा एक्झाम्पल दिले. फॉर एक्झाम्पल, the scientific hypothesis may be scientific hypothesis कसं आहे पहा, the yield of a new paddy variety may be 3500 kg per hectare. जी काही नवीन पॅडीची व्हरायटी आपण शोधून काढली आहे तिची yield मे बी किती असू शकते, 3500 kg per hectare. एका हेक्टरमध्ये 3500 kg एवढं उत्पन्न काय होऊ शकतं. हे काय झालं, सायंटिफिक हायपोथेसिस झालं. इन स्टॅटिस्टिकल लँग्वेज इट मे स्टेटेड ॲज. आता हेच हायपोथेसिस स्टॅटिस्टिकल लँग्वेजमध्ये आपण कसं सांगू शकतो, द रँडम व्हेरिएबल म्हणजे काय, yield ऑफ पॅडी इज डिस्ट्रीब्युटेड नॉर्मली विथ मीन 3500 kg पर हेक्टर. म्हणजे जर स्टॅटिस्टिकच्या भाषेत सांगायचं तर आपण काय सांगू की जो काही रँडम व्हेरिएबल आहे म्हणजे आपली पॅडी यील्ड आहे, हिचं डिस्ट्रीब्युशन नॉर्मली त्याच्या मीन जवळ, त्याचा मीन काय असणार आहे, 3500 kg पर हेक्टर हा काय आहे त्याचा मीन. ठीक आहे. हायपोथेसिस म्हणजे काय असतं, गृहीतक असतं. आपण काही गृहीत धरतो. जेव्हा काही जसं आपण पाहिलं असेल की जॉमेट्री, जेव्हा आपण स्टडी केलं जॉमेट्रीमध्ये आपण काय करतो, एखादा आधी गृहीतक धरतो आणि लेट आपण मानतो आणि नंतर जेव्हा एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतो तेव्हा आपण जी गोष्ट ती मान्य केली एक तर ती ट्रू आहे असं आपण सिद्ध करतो किंवा फॉल्स आहे असं सिद्ध करतो. आणि ती जर फॉल्स असेल तर त्याच्या विरुद्ध गोष्ट काय असते, ट्रू असते. याला आपण हायपोथेसिस म्हणतो, गृहीतक म्हणतो. ठीक आहे. असं गृहीतक, वन्स द हायपोथेसिस इज फॉर्म्ड वी हॅव टू मेक अ डिसिजन ऑन इट. जेव्हा आपण गृहीतक करतो तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, त्याच्यावर काहीतरी डिसिजन घ्यावं लागतो. A statistical procedure by which we decide to accept or reject a statistical hypothesis is called testing of hypothesis. स्टॅटिस्टिकची अशी प्रोसिजर की ज्यावरून आपण काय घेणार आहे, डिसिजन घेणार आहे की जो हायपोथेसिस मांडलंय, जे गृहीतक आपण मांडलंय ते ऍक्सेप्ट करायचंय की रिजेक्ट करायचंय. ठीक आहे, त्याला काय म्हणतात, टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस असं म्हणतात. ठीक आहे, हे सगळं इंट्रोडक्शन विषयी. नेक्स्ट, टेस्ट स्टॅटिस्टिक स्टेप्स. आता स्टॅटिस्टिक्सचे काही स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहेत. गृहीतक ऍक्सेप्ट करायचे की रिजेक्ट करायचे यासाठी त्याच्या काही स्टेप्स आहेत, त्या खाली दिल्या आहेत, त्या आपण पाहू. द सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ अ स्टॅटिस्टिक सच ॲज झेड टी इज नोन ॲज द टेस्ट क्रायटेरियन ऑर टेस्ट स्टॅटिस्टिक्स. सॅम्पल डिस्ट्रीब्युशन साठी ज्याला आपण झेड म्हणणार आहे, टी हा काय टेस्ट क्रायटेरियन आहे किंवा टेस्ट स्टॅटिस्टिक्स आहे.
टी हा व्हेरिएबल आहे की ज्याच्यावर आपण काय करणार आहे, सर्टन डिसिजन घेणार आहे की आपलं हायपोथेसिस रिजेक्ट करायचं आहे की ॲक्सेप्ट करायचं आहे. ठीक आहे, पहा स्टेप्स काय काय आता त्यासाठी. फर्स्ट स्टेप्स आहे फॉर्म्युलेशन ऑफ नल अँड अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. आधी काय करायचे, नल आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस फॉर्म करायचे, तयार करायचे. सेकंड, स्पेसिफिकेशन ऑफ द लेवल ऑफ सिग्निफिकन्स. आता लेवल ऑफ सिग्निफिकन्स किती आहे, काय आहे, हे काय करायचं आहे आपल्याला स्पेसिफाय करायचं. आता नल हायपोथेसिस आणि लेवल ऑफ सिग्निफिकन्स काय हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहू. थर्ड इज सिलेक्शन ऑफ द टेस्ट स्टॅटिस्टिक्स अँड इट्स कम्प्युटेशन. जी काही टेस्ट आपल्याला परफॉर्म करायची आहे ती सिलेक्ट करायची आणि त्याच्यासाठी कम्प्युटेशन आहे. टीचा जो फॉर्म्युला असेल प्रत्येक टेस्टमध्ये टी फाइंड आउट करण्यासाठी, ठीक आहे, टी हा व्हेरिएबल फाइंड आउट करावा लागणार आपल्याला प्रत्येक टेस्टसाठी. तर त्याचा फॉर्म्युला काय, त्या फॉर्म्युलाने काय करायचं, टी कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, फाइंडिंग आउट द क्रिटिकल व्हॅल्यू. त्याची क्रिटिकल व्हॅल्यू काय ती फाइंड आउट करायची आहे. डिटरमाइनिंग द सिग्निफिकन्स ऑफ द टेस्ट स्टॅटिस्टिक्स. आता जे काही टेस्ट स्टॅटिस्टिक्स आहे ते यूज करून आपण काय करणार आहे, सिग्निफिकन्स जे आपण हायपोथेसिस मांडले ते किती योग्य आहे वगैरे याचा आढावा घेणार आहोत. त्याच्यानंतर डिसिजन अबाउट द नल हायपोथेसिस. नल हायपोथेसिस ॲक्सेप्ट करायचं आहे की रिजेक्ट करायचं आहे याच्याविषयी काय घ्यायचं आहे, डिसिजन घ्यायचं आहे. आणि शेवटी सगळ्यात शेवटी राईट द कन्क्लुजन. या सगळ्या गोष्टींवरून आपण जो काही कन्क्लुजन काढले, सारांश काढलाय, तो काय करायचा आहे, मांडायचा आहे. कन्क्लुजन आपलं त्याविषयीचं मत तिथे करायचे, व्यक्त करायचे. पहा खाली दिले काही स्टेप्स आहेत पहा. फॉर स्मॉल सॅम्पल्स, जिथं सॅम्पल हे लहान आहेत, एन इज लेस दॅन 30. एन हे काय नंबर ऑफ सॅम्पल काय लेस दॅन 30 आहेत. जनरली वी अप्लाय स्टुडंट टी टेस्ट, झेड टेस्ट, एफ टेस्ट अँड ची स्क्वेअर टेस्ट. जेव्हा ऑब्झर्वेशन आपला टेस्ट ज्याच्यावर परफॉर्म करायची आहे ते सॅम्पल त्याचा नंबर हा 30पेक्षा कमी असेल तर काय करायचे, स्टुडंट टी टेस्ट, झेड टेस्ट, एफ टेस्ट आणि ची स्क्वेअर टेस्ट काय करायचे, यूज करायचे. आता झेडमध्येच एक लार्ज स्केलवर पण टेस्ट ते पुढं पाहू आपण. डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ डेटा वी सिलेक्ट अँड ॲप्रोप्रिएट टेस्ट. आपल्याकडे जो काही डेटा आहे त्यानुसार आपण काय करतो, ॲप्रोप्रिएट टेस्ट यापैकी सिलेक्ट करतो. ठीक आहे. आता नेक्स्ट, नल हायपोथेसिस अँड टाइप्स ऑफ एरर. आता नल हायपोथेसिस म्हणजे काय आपल्याला इथं पाहिजे आणि एररचे काय टाइप्स आहेत ते टाइप्स काय करायचे, स्टडी करायचे. पण आता नल हायपोथेसिस काय म्हणायचे, व्हेन देअर इज अ नो डिफरन्स बिटवीन हायपोथेटिकल population and population from which sample is drawn under study, Fisher has given name to such a hypothesis as a null hypothesis. पहा, जेव्हा आपलं इमॅजिनरी पॉप्युलेशन आणि जिथून आपण सॅम्पल घेतलाय ते पॉप्युलेशन याच्यामध्ये कुठलाही फरक नसतो, नो डिफरन्स बिटवीन. ठीक आहे, या दोघांमध्ये कुठलाच फरक नसेल आणि तेव्हा आणि यावरून आपण काय केलं, काहीतरी गृहीतक मांडलंय, तेव्हा अशा गृहीतकाला फिशर यांनी काय म्हटलंय, नल हायपोथेसिस असं म्हटलंय. ठीक आहे. नल हायपोथेसिस इज अ टेस्टेड फॉर रिजेक्शन अंडर द अजम्पशन दॅट इट इज ट्रू अँड डिनोटेड बाय HO. नल हायपोथेसिस काय केलं जातं, रिजेक्ट करण्यासाठी किंवा ॲक्सेप्ट करण्यासाठी डिराईव्ह केलं जातं, हे ट्रू आहे असं, हे खरं आहे असं मांडलं जातं आणि कशाने डिनोट केलं जातं, HOनी डिनोट केलं जातं नल हायपोथेसिस. ठीक आहे, HO किंवा S0 म्हणा त्याला. टाइप्स ऑफ एरर पाहू आता. टाइप्स ऑफ एरर कुठले कुठले. टाइप 1 एरर नावच आहे, टाइप 1 एरर कशाला म्हणायचे, द चान्स ऑफ रिजेक्टिंग अ नल हायपोथेसिस HO किंवा S0 व्हेन इट इज ट्रू इज नोन ॲज टाइप 1 एरर. जेव्हा नल हायपोथेसिस हा ट्रू असेल, आपण काहीतरी गृहीतक मांडलंय S0, हे काय गृहीतक आहे, काहीतरी नल हायपोथेसिस आहे आणि हे जरी ट्रू असलं तरी त्याला रिजेक्ट करायचं, ही जी पॉसिबिलिटी आहे हिला टाइप 1चा एरर म्हणतात. टाइप 2 एरर, द चान्स ऑफ ॲक्सेप्टिंग अ नल हायपोथेसिस HO व्हेन इट इज नॉट ट्रू इज नोन ॲज टाइप 2 एरर. आता टाइप 2 एरर म्हणजे काय, चूक आहे. जेव्हा नल हायपोथेसिस हे फेल्स येईल किंवा चुकीचं येईल आणि तरी आपण त्याला काय करतोय, ॲक्सेप्ट करतोय की ठीक आहे हे योग्य आहे असं म्हणतो, तेव्हा हा काय असतो, टाइप 2चा एरर असतो. ठीक आहे, हे दोन एरर इथे ऑकर होतात.
लेवल ऑफ सिग्निफिकन्स कशाला म्हणायचं पहा आता. द मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी ऑफ रिजेक्टिंग द हायपोथेसिस व्हेन इट इज ट्रू इज नोन ॲज लेवल ऑफ सिग्निफिकन्स. लेवल ऑफ सिग्निफिकन्स कशाला म्हणायचं आहे, जेव्हा तुमचं हायपोथेसिस हे काय आहे, ट्रू आहे आणि तरी त्याची रिजेक्ट होण्याची मॅक्झिमम जी काही प्रोबॅबिलिटी असेल त्या प्रोबॅबिलिटीला म्हणतात लेवल ऑफ सिग्निफिकन्स. ठीक आहे. नंतर पहा डिग्री ऑफ फ्रीडम. द नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम ID, the number of observation that are free to vary after certain restriction have been placed on the data. एखाद्या डेटावर काही रिस्ट्रिक्शन अप्लाय केल्यानंतर त्यातले असे ऑब्झर्वेशन की जे काय होऊ शकतात, चेंज होऊ शकतात किंवा व्हॅरी होऊ शकतात. पहा त्याला काय पुढे काय दिले, इफ इट x1 x2 xn are n observation then degree of freedom is 1 less than number of observation that is n minus 1. जर x1 x2 x3 असे n पर्यंत xn पर्यंत ऑब्झर्वेशन असतील तर डिग्री ऑफ फ्रीडम किती असतो, 1 लेस दॅन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे जेवढे काही नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असतील, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आपल्याकडे 100 आहे तर डिग्री ऑफ फ्रीडम किती झाला त्याचा n-1 म्हणजे 100-1 99. ठीक आहे, याला म्हणायचे डिग्री ऑफ फ्रीडम. नेक्स्ट इज एफ टेस्ट. आता आपण काय पाहतोय, हायपोथेसिस चेक करण्यासाठीच्या टेस्ट आहेत, त्या टेस्ट आपण इथं काय करतोय आता पाहतोय. पहा काय टेस्ट आहे. इन एनी एक्सपेरिमेंट द कंपॅरिझन ऑफ अ मीन इज नॉट सफिशियंट बट द व्हेरियन्स ऑल्सो हॅज टू बी टेस्टेड. प्रत्येक एक्सपेरिमेंटमध्ये फक्त मीन चेक करणं एवढंच सफिशियंट नाही आहे, तर कधी कधी आपल्याला काय करावं लागतं, व्हेरियन्स पण काय करावं लागतो, टेस्ट करावं लागतो, चेक करावं लागतो. द ग्रुप विथ मोर व्हेरिएबिलिटी मे नॉट बी प्रेफर्ड. असा ग्रुप की जो काय जास्त चेंज होणार आहे, व्हेरिएबिलिटी जास्त याची, हा काय केला जात नाही, प्रेफर्ड केला जात नाही, यूज केला जात नाही. हेन्स द व्हेरिएबिलिटी ऑफ टू पॉप्युलेशन हॅज टू बी कम्पेअर. दोन पॉप्युलेशन जे आपल्याला कम्पेअर करायचे आहे त्यांची व्हेरिएबिलिटी काय केली पाहिजे, आपण चेंज जो आहे तो कम्पेअर केला पाहिजे. फॉर कम्प्युटिंग द व्हेरिएबिलिटी ऑफ टू पॉप्युलेशन द नल हायपोथेसिस H0 equals to sigma 1 square equals to sigma 2 square is tested against the alternative hypothesis. याला काय केलं पाहिजे, आपण चेक केलं पाहिजे. आता व्हेरियन्स कशाने दिसतो आपल्याला, सिग्माने व्हेरियन्स दिला जातो. मग H1 पहिल्या जी काही सिरीज असेल तिचा सिग्मा 1चा स्क्वेअर हा दुसऱ्या सिरीजच्या सिग्मा 2च्या स्क्वेअरचा एवढा आहे की नाही, हे काय केलं पाहिजे, आपण हायपोथेसिसवर टेस्ट केलं पाहिजे. पहा त्यासाठी H1 इक्वल्स टू सिग्मा 1 स्क्वेअर नॉट इक्वल्स टू सिग्मा 2 स्क्वेअर. हे काय फक्त टू टेल टेस्टिंग आहे. इथे आपण काय करतोय, दोन्ही बाजू H1च्या ज्या काही दोन्ही बाजू आहे त्या काय करतोय, टेस्ट करतोय सिग्मा 1 स्क्वेअरसाठी आणि सिग्मा नॉट इक्वल्स टू सिग्मा 2 स्क्वेअरसाठी. ठीक आहे, H1. और दुसरा एक काय वन टेल, ही टू टेल होतं तसं वन टेल काय फक्त H1 लाच टेस्ट करायचं. H1 sigma 1 square is greater than sigma 2 square or sigma 1 square is less than sigma 2 square. ग्रेटर आहे की लेस दॅन आहे, दोघांचा व्हेरियन्स एवढा काय करायचं इथे टेस्ट करायचं. याला म्हणायचं वन टेल टेस्ट. स्टुडंट टी टेस्ट किंवा यालाच काय म्हणतात, स्मॉल सॅम्पल टेस्ट. स्टुडंट टी टेस्टला स्मॉल सॅम्पल टेस्ट म्हणतात. पहा स्टुडंट टेस्ट इज used for testing equality of sample mean. जे काही सॅम्पल मीन आहे त्याची इक्वॅलिटी टेस्ट करण्यासाठी काय केली जाते, स्टुडंट टेस्ट केली जाते. इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ द डिफरन्स बिटवीन सॅम्पल मीन टू द स्टँडर्ड एरर. स्टँडर्ड हा काय रेशो आहे, सॅम्पल मीन जो असेल त्याचा स्टँडर्ड एरर सोबत. ठीक आहे, पाहू आपण रेशो म्हणजे डिवाइड बाय वगैरे. ॲझम्पशन फॉर टी टेस्ट. स्टुडंट टी टेस्टसाठी काही ॲझम्पशन आहेत, ते ॲझम्पशन काय आहेत, सॅम्पल सिलेक्टेड शुड बी रँडम. आपण जे काही सॅम्पल सिलेक्ट करतोय ते कसे असले पाहिजे, रँडम असले पाहिजे. डेटा कलेक्टेड शुड फॉलो नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आपण जे काही डेटा कलेक्ट करणार आहे त्यांनी काय केलं पाहिजे, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फॉलो केलं पाहिजे. सॅम्पल साईज शुड नॉट बी ग्रेटर दॅन 30. सॅम्पल साईज ही काय
लेस दॅन 30 पाहिजे, ग्रेटर दॅन 30 नको. आपण पाहिलं होतं की जिथं n हा लेस दॅन 30 असतो तिथं आपण स्टुडंट टी टेस्ट वगैरे यूज करतो. ॲप्लिकेशन ऑफ टी टेस्ट अँड युजेस काय काय आहेत आता ॲप्लिकेशन आणि युजेस पाहू आपण. कम्पेअरिंग अ सॅम्पल मीन विथ अ पॉप्युलेशन मीन. आपला सॅम्पलचा जो काही मीन आहे तो पॉप्युलेशनच्या मीन बरोबर कम्पेअर करण्यासाठी आपल्याला काय होतं, या स्टुडंट टी टेस्टचा उपयोग होतो. सेकंड, कम्पेअरिंग द डिफरन्स बिटवीन टू सॅम्पल मीन. दोन सॅम्पल जर असतील आणि त्यांच्या मीनमध्ये काय डिफरन्स आहे हा कम्पेअर करायचा असेल तर आपल्याला या स्टुडंट टी टेस्टचा उपयोग होतो. टेस्टिंग द सिग्निफिकन्स ऑफ अ सॅम्पल कोरिलेशन कोइफिशियंट. कोरिलेशन कोइफिशियंट आता कोरिलेशन आणि रिग्रेशन हा नेक्स्ट चॅप्टर आहे तेव्हा आपण समजून घेऊ. इथे फक्त त्याचं ॲप्लिकेशन लक्षात ठेवा की कोरिलेशन कोइफिशियंटचा सिग्निफिकन्स टेस्ट करण्यासाठी आपण काय करतो, स्टुडंट टी टेस्ट यूज करतो. नेक्स्ट, टेस्टिंग द सिग्निफिकन्स ऑफ सॅम्पल रिग्रेशन कोइफिशियंट. ठीक आहे, रिग्रेशन कोइफिशियंट पण आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहू तेव्हा तिथे समजून घेऊ. येथे लक्षात ठेवायचं आहे की स्टुडंट टी टेस्ट कशासाठी यूज होते तर सॅम्पलचं रिग्रेशन कोइफिशियंट टेस्ट करण्यासाठी यूज होते. आणि टेस्टिंग द सिग्निफिकन्स ऑफ कोरिलेशन रेशो. कोरिलेशनमध्ये काय रेशो आहे तो टेस्ट करण्यासाठी काय होतं याचा आपल्याला उपयोग होतो. ठीक आहे. कम्पेअरिंग अ सॅम्पल मीन विथ अ पॉप्युलेशन मीन युजिंग टी टेस्ट. आता टी टेस्ट यूज करून कसं आपण मीन कम्पेअर करू शकतो पहा. टू कम्पेअर अ सॅम्पल मीन विथ अ पॉप्युलेशन मीन H0 म्हणजे आपलं नल हायपोथेसिस काय, द टेस्ट स्टॅटिस्टिक्स इज गिवन बाय. जे काही H0 आपण मानणार आहे की हे दोन्ही इक्विव्हॅलंट आहे वगैरे, तर त्यासाठी टी हा व्हेरिएबल काय येतो, एक्स बार मायनस यू ए इक्वल टू नाही आहे एक्स बार मायनस यू डिवायडेड बाय एस स्क्वेअर अपॉन एन. हा काय टी कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे. टी कॅल्क्युलेट करायचा आहे आणि मग जो काही आपण सिग्निफिकन्स शोधणार आहे, डिग्री ऑफ सिग्निफिकन्स, त्यानुसार आपण टी ॲक्सेप्ट करायचे हायपोथेसिस की रिजेक्ट करायचं ही आपण डिसाईड करणार आहे. ठीक आहे. पेअर टी टेस्ट. To test average difference between the two treatment effects is zero under the assumption that the population mean of a two treatment are equal. जेव्हा दोन ट्रीटमेंटचा दोन सिरीजचा पॉप्युलेशन मीन काय असणार आहे, इक्वल असणार आहे, तेव्हा काय होतं त्यांचा मीन मधला डिफरन्स काय येतो, झिरो येतो. When two demonstrations are made on the same individual or made on the two methods on the same, the difference between two observation can be assumed to be mostly due to the treatment difference. जी काही आपण वागणूक देतोय किंवा जे मेथड्स यूज करणार आहे त्यावर त्यांच्यामधला डिफरन्स हा काय डिपेंड आहे. जर आपण दोन वेगवेगळ्या मेथडनी कॅल्क्युलेट केलं तर मे बी त्यात काही डिफरन्स येऊ शकतो, सेम व्हेरिएबल असले तरी. द पेअर are made on the basis of character which is likely to have influence on the character under study. इथे काय केलं जातं, पेअर केली जाते, ग्रुप केला जातो अशा ऑब्झर्वेशनचा की ज्यांच्यामध्ये काय काही कॉमन कॅरेक्टर आहे. ठीक आहे. आणि जर कॉमन कॅरेक्टर असतील हे जे काही ऑब्झर्वेशन आहे काय आपल्या स्टडीच्या अंडर येतात, त्यांच्यावर आपण काय करणार, त्यांचे ग्रुप करणार आहे. In such situation, to compare two treatment pair, t-test is used and test is below. अशा सिच्युएशन मध्ये काय केलं जातं, पेअर टू टी टेस्ट यूज केली जाते दोन ट्रीटमेंटला दोन वेगवेगळ्या मेथडला कम्पेअर करण्यासाठी. आणि ती काय आहे, H0 हायपोथेसिस D1 इक्वल्स टू 0. आपण काय म्हणतोय त्यांचा तर डिफरन्स हा काय मीन डिफरन्स इक्वल्स टू 0 आहे, हे काय करणार आपण कन्सिडर करणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, झेड टेस्ट लार्ज सॅम्पल टेस्ट. झेड टेस्ट ही कशी आहे, लार्ज सॅम्पल टेस्ट, मोठ्या सॅम्पलवर आपण काय करतो, यूज करतोय. वी नो दॅट when the sample size is large, almost all the distributions are very closely approximated by normal distribution. In this case, we apply the normal test which is based on the standard normal variate. जर सॅम्पलची साईज ही लार्ज असेल, मोठी असेल, तर आपण काय करतोय,
normal distribution, almost all the distributions are very closely approximated by normal distribution. ठीक आहे, नॉर्मल डिस्ट्रीब्यूशनच्या आजूबाजूला असतात किंवा जवळ असतात. In this case, we apply the normal test which is based on standard normal variate. Standard normal variate वर डिपेंड असलेली केस आपण काय करतोय ते यूज करतोय, जी कोणती आपली Z टेस्ट. टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स फॉर अ सिंगल मीन. जर एकच मीन असेल आपल्याकडे तर सिग्निफिकन्स कसं कॅल्क्युलेट करतो आपण, टू कम्पेअर सॅम्पल मीन विथ पॉप्युलेशन मीन H0 x bar is equals to mu द टेस्ट स्टॅटिस्टिक्स. एक्स बार इक्वल्स टू म्यू आहे असं आपण काय करतोय, कन्सिडर करतोय स्टॅटिस्टिकल हायपोथेसिसमध्ये. आणि टी कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय, टी इक्वल्स टू मॉड ऑफ एक्स बार मायनस म्यू डिवायडेड बाय एन ए स्क्वेअर डिवायडेड बाय एन. तो मायनस आहे पुन्हा, इक्वल्स टू नाही, लक्षात ठेवा, करेक्ट करा त्याला. ठीक आहे, याने काय करायचं आहे, टी कॅल्क्युलेट करायचं आहे. आता टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स फॉर डिफरन्स ऑफ मीन. जर डिफरन्स असेल मीनमध्ये तर काय केलं जातं, टू कम्पेअर टू सॅम्पल मीन H0 x1 बार इक्वल्स टू x2 बार कन्सिडर केलं जातं. आणि स्टॅटिस्टिक्स टेस्ट टी कसा कॅल्क्युलेट केला जातो, टी इक्वल्स टू x1 बार मायनस x2 बार मायनस डेल्टा डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ सिग्मा 1 स्क्वेअर डिवायडेड बाय n1 प्लस सिग्मा 2 स्क्वेअर डिवायडेड बाय n2. आणि ते डेल्टा काय, हायपोथेटिकल डिफरन्स बिटवीन द पॉप्युलेशन मीन. पॉप्युलेशन मीन मधला हायपोथेटिकल डिफरन्स जो आहे तो डेल्टाने इंडिकेट केला आहे. ठीक आहे, या फॉर्म्युलेचा आणि सिग्मा स्क्वेअर वगैरे तुम्हाला माहिती आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन वगैरे डिफाईन करतो आपण. याने काय करायचं आहे, टी कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि मग टी वर हा डिसिजन पॅरामीटर आहे आपला. आपण एक काय करतो, सिग्निफिकन्स ठरवतोय की एवढ्या प्रोबॅबिलिटी जर एवढी असेल त्याची तर ॲक्सेप्ट करायचं की त्याचे वगैरे आपण तिथे डिसिजन त्याच्यावर घेणार आहे टीवर. ठीक आहे, नेक्स्ट ची स्क्वेअर टेस्ट. ची स्क्वेअर टेस्ट पहा, ची स्क्वेअर टेस्ट महत्वाची आहे, लक्ष द्या. द ची स्क्वेअर टेस्ट एक्स स्क्वेअर असं लिहितात तिला. टेस्ट प्रोव्हाइड्स मेजरमेंट ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन सच ऑब्झर्व्ड अँड एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीज. काय केलं जातं, मेजरमेंट प्रोव्हाइड करते आपल्याला ॲग्रीमेंट, जे काय आपण ॲग्रीमेंट करतो, करार करतो, एक ऑब्झर्व्ड आणि एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीज काय, ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सीज काय आणि आपल्याकडे एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सीज काय होता, याच्यामध्ये जे काय ॲग्रीमेंट आहे ते काय केलं जातं, ची स्क्वेअर टेस्टनी प्रोव्हाइड केलं जातं. द ॲप्लिकेशन्स ऑफ ची स्क्वेअर टेस्ट काय काय आहेत ॲप्लिकेशन पाहू आपण. द गुडनेस ऑफ फिट फर्स्ट ॲप्लिकेशन आहे. सेकंड आहे इंडिपेंडन्स ऑफ ॲट्रिब्यूट्स. थर्ड आहे होमोजिनिटी ऑफ व्हेरियन्स. फोर्थ आहे होमोजिनिटी ऑफ कोरिलेशन कोएफिशिएंट. होमोजिनिटी म्हणजे इक्वॅलिटी आणि लिंकेज इन जेनेटिक प्रॉब्लेम. जेनेटिक प्रॉब्लेममध्ये लिंकेजसाठी वगैरे ची स्क्वेअर टेस्ट आपल्याला काय होतो, यूज होतो. ची स्क्वेअर टेस्ट फॉर गुडनेस ऑफ फिट काय केलं जातं, गुडनेस ऑफ फिटसाठी ची स्क्वेअर टेस्ट कशी अप्लाय केली जाते त्याचा फॉर्म्युला दिला आहे पहा. द नल हायपोथेसिस इन अ गुडनेस ऑफ फिट टेस्ट is that there is no disagreement between the observed and theoretical distribution. नल हायपोथेसिस काय मानलं जातं की डिसॲग्रीमेंट नाही आहे, वेगवेगळे पण नाही आहे, कशात, ऑब्झर्व आणि थेरॉटिकल डिस्ट्रीब्युशनमध्ये. जे काय आपण ऑब्झर्व केलं आहे आणि जे मांडलं होतं थेरॉटिकली त्याच्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे. द टेस्ट स्टॅटिस्टिक्स टू बी टेस्टेड इज अ नल हायपोथेसिस H0 OI इक्वल्स टू EI, ऑब्झर्व इक्वल्स टू एक्सपेरिमेंटल. हे दोन्ही कसे आल्यात, सेम आल्यात, असं काय केलं जातं, नल हायपोथेसिसमध्ये मांडलं जातं. ची स्क्वेअरचा फॉर्म्युला दिलाय पहा. ची स्क्वेअर इक्वल्स टू समेशन ऑफ ऑब्झर्व मायनस ऑब्झर्व जी काय फ्रिक्वेन्सी असेल मायनस एक्सपेरिमेंटल फ्रिक्वेन्सी यांचा स्क्वेअर घ्यायचा आहे आणि त्याला डिवायडेड बाय करायचं, एक्सपेरिमेंटल फ्रिक्वेन्सीने डिवाइड करायचं. असं आपल्याला काय मिळतो, ची स्क्वेअर तिथे मिळतो. नेक्स्ट इज ची स्क्वेअर टेस्ट. टेस्टिंग ऑफ इंडिपेंडन्स ऑफ ॲट्रिब्यूट. इंडिपेंडन्स ऑफ ॲट्रिब्यूटसाठी कसा यूज केला जातो, इन कंटिन्युअस टेबलमध्ये पाहू आपण. The association between two attributes may be tested using X square
ची स्क्वेअर स्टॅटिस्टिक्स. दोन जे काही ॲट्रिब्यूट्स असतात, ठीक आहे, आपण काय म्हणले, वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणले, ॲट्रिब्यूट म्हणले, आणि त्या दोनमध्ये काय असोसिएशन आहे, काय संबंध आहे, हे काय करू शकतो आपण ची स्क्वेअर टेस्टनी टेस्ट करू शकतो. आणि त्याचा फॉर्म्युला दिला आहे पहा, ची स्क्वेअर इक्वल्स टू समेशन ऑफ, सेम फॉर्म्युला आहे, समेशन ऑफ ओ मायनस ई स्क्वेअर डिवायडेड बाय ई, व्हेअर ओ इज ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी अँड ई इज एक्सपेरिमेंटल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, ची स्क्वेअरचा फॉर्म्युला चेंज होणार नाही, तो दोन्ही ठिकाणी काय असणार आहे, सेम असणार आहे. ठीक आहे, मला वाटतं तुमच्या या चॅप्टरमध्ये एवढेच कंटेंट होते. आता जो एक शेवटचा चॅप्टर राहिला आहे आपला, तिथं आपण कोरिलेशन कोइफिशियंट काय आहे आणि रिग्रेशन कोइफिशियंट काय आहे ते पाहणार आहे. म्हणजे आपला सिलेबस इथे पूर्ण कव्हर होईल. ओके, थँक्यू.